राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपुरामध्ये आज ऐतिहासिक पथसंचलन संध्याकाळी 7 वाजता 3 वेगवेगळ्या ठिकाणांहून सुरू होईल आणि सरसंघचालक या तिन्ही पथसंचलनाचं अवलोकन रात्री 7:40 सुमारास व्हरायटी चौकात करतील। 27 सप्टेंबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपुरातील आतापर्यंतचे सगळ्यात मोठं पथसंचलन होणार आहे। 27 सप्टेंबर 1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती। त्याचं औचित्य साधून या पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलंय। 3 पथक वेगवेगळ्या स्थानावरून मार्गक्रमण करतील। एक पथक अमरावती मार्गावरील हॉकी मैदान येथून निघेल। या पथकाचं 2.5 किलोमीटरचं पथसंचलन असेल। यामध्ये त्रिमूर्तीनगर, धरमपेठ, गिट्टी खदान आणि सोमलवाडा भागाचे स्वयंसेवक सहभागी होतील आणि दुसरं पथक कस्तूरचंद पार्क येथून पथसंचलन सुरू करेल। या पथकाचं संचलन जे आहे ते 2.9 किलोमीटरचं असेल आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ऐतिहासिक असं पथसंचलन अगदी थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि या पथसंचलनात जे 3 पथक निघणार आहे त्याचं अवलोकन किंवा एकत्रीकरण जे होणार आहे ते याच व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या जवळ होणार आहे आणि सरसंघचालक याच पुतळ्यापासून या तिन्ही पथकांचं अवलोकन करताना आपल्याला दिसणार आहे। 3 वेगवेगळे पथक 3 वेगवेगळ्या दिशांनी येणार आहे। एक जे पथक आहे ते यशवंत स्टेडियमच्या बाजूने येणार आहे, जे आपल्याला समोरचा भाग दिसतोय तिथून येणार आहे। एक यशवंत स्टेडियम शिवाय दुसरं कस्तुरचंद पार्कच्या बाजूने येणार आहे आणि तिसरं जे पथक येणार आहे ते माझ्या मागचा जे आता कॅमेरामॅन दाखवेल त्या बाजूनी म्हणजे हॉकी मैदानाकडून अमरावती मार्गावरून येणार आहे आणि तिन्ही पथक जे आहे ते साधारणपणे हॉकी मैदानातलं पथक ते 2.5 किलोमीटरचं आणि बाकीचे 2 पथक जे आहे ते 2.8 किलोमीटरचं अंतर पार करत या व्हेरायटी चौकात येईल आणि इथे त्यांचं अवलोकन सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत करेल। खरं तर शताब्दी वर्ष आहे, ऐतिहासिक असं पथसंचलन, एवढं भव्य असं पथसंचलन प्रथमच होत आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे बर्डी परिसरामध्ये हे पथसंचलन होत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।